हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी जे प्रिपरेशन करत आहेत महाराष्ट्र सेट 2024 पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी. जसं की आपल्याला माहिती आहे ही एक्झाम जी आहे 7 एप्रिलला होणार आहे आणि परवापासून म्हणजे 12 तारखेपासून रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे. तर त्याच्यासाठीच ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्यासाठी की पेपर 2 अर्थशास्त्राचं प्रिपरेशन कसं करायचं, त्याच्यासाठी आपल्याकडे शिल्लक किती दिवस राहिले. सो 12 तारखेपासून जर आपण कन्सिडर केलं तर 80 दिवस आपल्या हातात आहेत पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करण्यासाठी. सो अर्थशास्त्र या विषयाचं नियोजन कसं करायचं, कोणते पेपर कोणत्या टॉपिक्सवरती फोकस करायचं, किती स्टडी मटेरियलचं वाचन करायचं, किती प्रॅक्टिस हवी आहे, कशाची प्रॅक्टिस करायची आहे, या सगळ्याबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे. Paper to economics timetable for upcoming MS Set exam which is on 7th April आणि लक्षात ठेवा 12 जानेवारीला रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होते. ठीक आहे. सो बघा इकडे एक टेबल दिसतोय तुम्हाला आणि इकडे आपले टोटल 10 युनिट्स मी घेतलेले आहेत. तर या टोटल युनिट्स मध्ये तुम्हाला किती दिवस किंवा या 80 दिवसामध्ये किती युनिट्स वरती तुम्हाला किती वेळ देता येणार आहे हे दिलेलं आहे. ठीक आहे. तो इक्वली जर तुम्ही कन्सिडर केला तर इक्वली 7 to 8 डेज प्रत्येक युनिटला तुम्हाला देता येतात. ठीक आहे. सो यामध्ये सगळ्याच युनिटला तुम्ही जर 7-8 दिवसामध्ये कव्हर करणार असाल तर ठीक आहे, पण या युनिट मधला कोणता युनिट तुम्हाला करायचा आहे, कोणता युनिट स्किप करायचा आहे. युनिट स्किप करण्यापेक्षा प्रत्येक युनिट मध्ये कोणता टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि त्या युनिट मधला कुठला टॉपिक तुम्हाला 100% क्वेश्चन त्याच्यावरती येऊ शकतो असा आहे, हा प्रत्येक युनिट मधला जर काढला तर या 7 ते 8 दिवसांपेक्षा तुम्ही 5 ते 6 दिवसामध्ये एक युनिट कव्हर करू शकता. आणि या 80 दिवसामधले जर तुम्ही 7 to 8 डेज काउंट न करता 5 ते 6 किंवा एक वीक जर पकडला तर तुमच्याकडे जास्तीत जास्त 10 to 12 डेज शिल्लक राहतात, ज्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करू शकता MCQची. कशाची? MCQs. लक्षात घ्या, MCQ प्रॅक्टिस ही खूप गरजेची आहे. ज्यामधून तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर त्या MCQ ला कसंही उलटा पलट केला असेल तरी देखील तुम्ही त्याच्यावरचं करेक्ट आन्सर देण्यासाठी सक्षम असता. ठीक आहे. त्यानंतर MCQच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या घटकांवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तर बघा, which things you will do. that first is mock test practice you have to do, then PYQs you have to do, previous year question paper. जर तुम्ही previous year question paper घेत असाल तर तुमच्या लक्षात येईल की काही क्वेश्चन्स, काही ठराविक क्वेश्चन्स किंवा काही ठराविक युनिटवरच्या क्वेश्चन्स हे नेहमी येतात, रिपीट होतात समटाइम्स, आणि काही वेळेला ते रिपीट न होता त्याच्यावरती थोडा क्वेश्चन पलटून दिलेला असतो. हे कशातून लक्षात येईल? तुमच्या PYQs मधून. त्यानंतर रिव्हिजन आवश्यक आहे. जर प्रत्येक युनिटला तुम्ही 5 ते 6 दिवस दिले तर 2-2 प्रत्येक याच्यातला एक दिवस जर राहिला तर टोटल 10 डेज तुमच्या हातात शिल्लक राहतात. तर त्यामध्ये एक टेस्ट सॉल्व्ह केली, परत रिव्हिजन केली, 2 टेस्ट सॉल्व्ह केली, परत रिव्हिजन केली तर नक्कीच 200 आउट ऑफ तुम्ही मॅक्झिमम 180 तर मार्क्स नक्कीच घेणार आहात. ठीक आहे. त्यानंतर लास्ट रिव्हिजन केल्यानंतर वीक एरियाज कोणता आहे तुमच्या या 10 युनिट्स पैकी. मोस्ट ऑफ द टाइम मला असं वाटतं की सगळ्यांचा वीक एरिया जो आहे तो आहे मॅथ्स, आणि मॅथ्स मध्ये जर परफेक्ट असेल त्यांचा मग थेरी विषय थोडासा अवघड होतो. ठीक आहे. मॅथ्स आणि स्टॅट आहे. तर याविषयी काय करायचं, या विषयाला किंवा या युनिटला कसं हँडल करायचं हे सुद्धा तुम्हाला सगळं टॅकल करायला कसं करायला पाहिजे हे डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो या सगळ्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी हा आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे. पूर्ण 80 डेजचं प्रिपरेशन, ज्यामध्ये पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन होणार आहे. संपूर्ण अभ्यास करून मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यास करून नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि लाईव्ह लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स म्हणजे पेपर 2 सोबतच पेपर 1 सुद्धा प्रिपरेशन तुमचे इथे होत आहे. ठीक आहे. म्हणजे हा फुल कोर्स फक्त 10,000 रुपयाला मिळतोय, पण दोन्ही पेपरचं प्रिपरेशन होत आहे. 20% डिस्काउंट त्याच्यावरती प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस फक्त 8,000 होते. आणि जॉईन करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता, किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि या ॲप थ्रू तुम्ही सर्च बॉक्समध्ये MS Set इकॉनॉमिक्स सर्च केलं तर लगेचच तुम्हाला लिंक मिळून जाईल की तुम्हाला कुठे जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. जॉईन झालं की लेक्चर्स रेग्युलर आपले होतील. पेपर 2 पेपर 1चे इकॉनॉमिक्स पूर्ण प्रिपरेशन होईल आणि 7 एप्रिल पर्यंत तुमचा सिलेबस होऊन पेपर 2 मध्ये मॅक्झिमम स्कोर
आउट ऑफ 200 मॅक्झिमम 150च्या अबो मार्क्स तर तुम्हाला मिळतीलच या प्रिपरेशन मध्ये. ठीक आहे. सो युनिट वाईज जर प्रिपरेशन घ्यायचं झालं तर बघा हा युनिट फर्स्ट आहे मायक्रो इकॉनॉमिक्स. आता 7 ते 8 दिवस किंवा 5 ते 6 दिवसामध्ये जर हा युनिट तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर कोणते टॉपिक तुम्हाला करावे लागतील? थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर, थेअरी ऑफ प्रोडक्शन अँड कॉस्ट, देन गेम थेअरी काय आहे, फॅक्टर प्राइसिंग काय आहे, देन पॅरेटो ऑप्टिमॅलिटी इम्पॉर्टंट आहे, वेलफेअर इकॉनॉमिक्स मध्ये सोशल वेलफेअर फंक्शन काय आहे, असिमेट्रिक इन्फॉर्मेशन, ॲडवर्स सिलेक्शन अँड मॉरल हजार्ड्स हे तुम्हाला करायचं आहे मायक्रो मधून. ठीक आहे. असे काही जे आम्ही प्रिपरेशन तुमच्याकडून कोर्समध्ये करून घेतो ते काय आहे, 80 डेजचा प्लॅन आहे. याच्यामध्ये पूर्ण 10 युनिट्स सगळ्याच्या सगळे टॉपिक घेण्यापेक्षा फोकस स्टडी किंवा फोकस पॉइंट आपण त्याच्यावरती घेतो जे तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत येणाऱ्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. तसं युनिट 2 मधून कोणते इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील तर एक आहे नॅशनल इन्कम कन्सेप्ट्स, then consumption function, demand for money, accelerator, then ISLM model, business cycle, mountain. आता हा सेकंड टॉपिक जो आहे तो सेकंड युनिट जो आहे तो मोस्टली सगळ्याच इम्पॉर्टंट आहे, पण त्यातही टॉपिक मध्ये कोणता पॉइंट तुम्हाला जास्त लक्ष द्यायचा आणि कोणत्या पॉइंट वरती कमी फोकस करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला लेक्चर्स मध्ये सांगितलं जाईल. एक एक लेक्चर जेव्हा आपण घेऊ त्यावेळेस. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक्स मधले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे, sampling methods, statistical inferences, then time series analysis and probability theory. So these are the some topics. आता या टॉपिक्स मध्ये हे टॉपिक्स कसे विचारले जातात जेव्हा आपण लास्ट डेजला, ठीक आहे, आता सुरुवातीला आपण थेअरी स्टार्ट करणार आहोत 12 तारखेपासून, 12 जॅन पासून नवीन बॅच स्टार्ट होते. तर त्या नवीन बॅच मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं आहे आणि त्या प्रिपरेशन मध्ये थेअरी लेक्चर सुरुवातीला होतील, मध्ये मध्ये एमसीक्यू लेक्चर्स होतील आणि शेवटी पीवायक्यूज घेतले जातील. ठीक आहे. पीवायक्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे अनालिसिस होतील तुम्हाला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करूया, प्लॅन करूया, किंवा असंही प्लॅन करू शकतो की आधी काही दिवस पीवायक्यूज घेऊया आणि त्यानंतर थेअरी लेक्चर स्टार्ट करू शकतो, म्हणजे तुम्हाला नेमके कशावरती क्वेश्चन्स विचारले जातात हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो दोन्हीपैकी काही एक प्लॅन होऊ शकतो 12 तारखेपासून. ठीक आहे. तर मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स मध्ये सेट्स इम्पॉर्टंट आहे, स्टॅटिक ऑप्टिमिटी प्रॉब्लेम्स, आउटपुट इनपुट मॉडेल. ठीक आहे. इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड, theories of international trade, exchange rate, then tariff and non-tariff barriers, GATT, WTO important है. These are some important topics in Unit 5. IMF and World Bank, these are some important topics from Unit 5. Then Unit 6 मध्ये काय important topics आहेत, मार्केट फेल्युअर काय आहे, रेग्युलेशन मार्केट काय आहे, टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू काय आहे, पब्लिक एक्सपेंडिचर, डेब्ट्स अँड मॅनेजमेंट, बजेटचे कुठले टाइप्स आहेत, फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. देन मनी बँकिंग मध्ये काय आहे, सेंट्रल बँक, कमर्शियल बँक, NBFCs अँड कॅपिटल मार्केट अँड इट्स रेग्युलेशन्स. तर याच्यामध्ये काही युनिट्स बघा छोटे, जसे की मी म्हटले 7 ते 8 दिवस एका युनिटला लागू शकतात, पण त्याही पेक्षा कमी सुद्धा लागू शकतात. काही युनिट छोटे आहेत त्याच्यातले फोकस पॉइंट सुद्धा छोटे आहेत. ठीक आहे. 9th एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी, मार्केट फेल्युअर एक इम्पॉर्टंट आहे, पॉप्युलेशन थेरीज, देन लाईफ टेबल, बाकीचे एन्व्हायरमेंटल ॲज अ पब्लिक गुड पण इम्पॉर्टंट आहे. अँड लास्ट युनिट आहे इंडियन इकॉनॉमी, ज्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ पॅटर्न, यातले जास्तीत जास्त पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण मोस्टली सेट एक्झाम मध्ये याच्यावरती जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. सो याला जास्त टाइम आपण देऊ शकतो, 7 ते 8 दिवसांपेक्षा 9 ते 10 दिवस आपण याला देऊ शकतो जर सुरुवातीचे युनिट्स आपण फर्स्ट कव्हर केले तर. ठीक आहे. सो तयारीला लागा. 12 तारखेला फॉर्म भरल्यानंतर खूप थोडे दिवस हातात शिल्लक राहतात जे तुम्हाला प्रिपरेशनसाठी उपयोगात आणायचे. ठीक आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू सो मच.